तर आपण वेगवेगळ्या प्रकारची मिसळपाव खाल्लेला आहे. पण जो कट असतो, जो मिसळमधलं जे रस्सा असतो, ती खूप वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची आणि तेच मी आज बनवते आहे थोड्या वेगळ्या स्टाईलनी. त्या वेगळी स्टाईल म्हणजे त्याच्यासाठी मी हिरवं वाटण केलं. त्याच्यामध्ये खोबरं, डाळवं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ते पेस्ट करून घेतली. नंतर कढईमध्ये तेलामध्ये मोहरी, कांदा, कढीपत्ता टाकला. नंतर लाल तिखट, हळद आणि त्यानंतर घरीच एक तयार केलेला मी मसाला आहे. तयार केलेला म्हणण्यापेक्षा मी असा एकत्र सगळे मसाले तयार करून ठेवलेत. जे उरलेत ते पण त्याच्यामध्ये चाट मसाला असं काहीच नव्हतं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं मिसळ पावची जी पुडी भेटते मसाल्याची ती टाकली. त्यानंतर हिरवं वाटण टाकलं. थोडंसं पाणी टाकून बघा वाटण खूप चांगलं तयार झालं की त्याच्यामध्ये मटकी टाकायची, गरम पाणी टाकायचं आणि अशा पद्धतीने ही भाजी रेडी होती. आणि ही खाऊन बघा खूप टेस्टी लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा काहीतरी वेगळं.